सुप्रसिद्ध राजज्योतिषांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन, सत्संग आणि साधना. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. ओम श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. ओम साईराम. आज वास्तुकला शिकत असताना बाप्पांनी शिव आणि लक्ष्मी आपल्याला पहिलं का बरं शिकवलं असेल हा विचार मुद्गल ऋषी करतायत. आणि मग याचा वास्तूशी काहीतरी संबंध असेल. वास्तूशी याचा 100% काही ना काही संबंध आहे. त्याशिवाय बाप्पा मला सांगणार नाही. लक्ष्मी तर 100% पाहिजेच. पैसे असल्याशिवाय कलियुगामध्ये माणूस वास्तू काय काही एक जागाही मिळवू शकणार नाही. वास्तू तर खूप नंतरचा भाग राहिला. मग वास्तू निर्माण करत असताना लक्ष्मी त्याला आवश्यक असेल. मग ती लक्ष्मी त्याच्याकडे कशी संवर्धन होईल, तो पैसा त्याच्याकडे कसा येईल, याचा तर बाप्पांनी एक सुंदर मार्ग सांगितला की त्यांनी ज्ञान संवर्धन करायला पाहिजे. मग ज्ञान संवर्धन कसं होईल, ध्यान कसं येईल, तर त्यांनी शिवसंवर्धन करायला पाहिजे, दृढ विश्वास ठेवायला पाहिजे. या 2 गोष्टी होतील. पण वास्तूशी याचा काहीतरी जवळचा संबंध आहे का असा विचार त्यांच्या मनामध्ये डोकावू लागला. आणि डोकावत असताना त्याच वेळेला त्या ठिकाणी गणपती बाप्पा आला. आणि गणपती बाप्पा म्हणला की अरे मुद्गला कसला एवढा विचार करतोयस. अरे वास्तू निर्माण होण्याकरता आहे ना, फक्त ज्या वेळेला वास्तू निर्माण करायची असते तेव्हा विचार मनात आणायचा असतो. फक्त विचार मनात आणला ना की सुंदर वास्तू निर्माण होते. आणि ही वास्तू मी ऑलरेडी निर्माण करून ठेवलेली आहे. प्रत्येकाला स्वतःची वास्तू मी दिलेली आहे. हे लोक जर भाडोत्री राहत आहेत किंवा कोण जर कुणाकडे दुसऱ्याकडे आश्रित राहतो आहे किंवा कोण दुसऱ्याच्या घरामध्ये राहतो आहे, तर त्याच्यामध्ये नक्की त्यांनी त्यांची वास्तू शोधली नाही किंवा ती मिळवण्याचा प्रयत्न केला नाही. नाहीतर मी प्रत्येकाला जन्माला घातलं आहे त्यावेळेला त्याची निवाऱ्याची व्यवस्था केलेली आहे. अरे काही लोकांना तर मी सरकारी वास्तू दिलेली आहेत की त्यांना काही कर्तव्य नाही, परंतु ते ज्या ठिकाणी काम करत आहेत त्या ठिकाणी त्यांना ती वास्तू प्रदान करण्यात आलेली आहे की तुम्ही इथेच राहा. काही लोकांना मी अशी बक्षीसपत्रामध्ये घरं दिलेली आहेत, काही लोकांना स्वस्तामध्ये घरं दिलेली आहेत. अशी प्रत्येकाची व्यवस्था मी पूर्णपणे लावली आहे. आणि मी हे लावत असताना कुठेही ते माझे भक्त आहेत का, ते शिवाचे भक्त आहेत का, ते देवीचे भक्त आहेत का, ते या धर्माचे आहेत का, हे या पंथाचे आहेत का, अशी कुठलीही व्यवस्था मी लावलेली नाही आहे. त्यांच्या आर्थिक निकषावरती त्यांना त्यांच्या वास्तू दिलेल्या आहेत. ज्याच्याकडे जास्त लक्ष्मी आहे त्याप्रमाणे तो त्याच्या मर्जीप्रमाणे वास्तू बनवून घेईल. परंतु खालचा निवारा जो आहे, ती जागा जी आहे ती मी त्याला दिलेली आहे आणि त्याला स्वायत्तता दिली आहे की तू निर्माण कर. ज्यांचं बजेट कमी आहे, ज्यांच्याकडे लक्ष्मी कमी आहे, त्यांना प्रत्येकाला मी निवारा पण दिला आहे आणि त्यांना माझ्या पद्धतीने छानसं घरसुद्धा बांधून दिलं आहे. या सगळ्या गोष्टी मी केलेल्या आहेत. बघा, एक आर्किटेक्चर ज्यावेळेला घर बांधतो त्यावेळेला आर्किटेक्चर ही एक त्याच्याकडे असलेली विद्याच आहे. ही विद्या देणारा कोण आहे, तर बाप्पाच आहे. त्यांनी ते घर कशा प्रकारे बांधावं हे त्याची बुद्धी सांगते. ती बुद्धीसुद्धा देणारा बाप्पाच आहे. म्हणजे विद्या हे त्याचंच माहेरघर, विद्या हे त्याचीच आहे, बुद्धीही त्याचीच आहे. आणि या सगळ्यामध्ये म्हणजे की येणारा कॉन्ट्रॅक्टर, त्याच्यामध्ये येणारा आर्किटेक्चर, या सगळ्या गोष्टी झाल्या तर या बुद्धी आणि ज्ञानाशी आणि विद्येशी संबंधित येतात. आणि हे सगळे लोक एकत्र येऊन आपल्याकरता घर बांधतात. आणि आपण फक्त काय देतो तर लक्ष्मी देतो, त्याचं मूल्यांकन त्यांना देतो आणि ते मूल्यांकन देऊन ते घर आपण प्राप्त करून घेतो, ती वास्तू आपण प्राप्त करून घेतो. मग मुद्गला तुला काय वाटतं, वास्तू तुम्ही बनवता? तुम्हाला काय वाटतं की वास्तू तुम्ही विकत घेता? तुम्हाला काय वाटतं की फक्त तुम्ही लक्ष्मी दिली म्हणून झालं का? अरे तुम्हाला जन्माला घालायच्या अगोदर मी तुमच्या वास्तूचा विचार केलेला आहे आणि ते वास्तूमधली कला तुम्हाला आता शिकवतो की घर कसं निर्माण करायचं असतं. आणि जे घर कसं निर्माण करायचं असतं ते समजलं की मग तुमच्या आयुष्यामध्ये कुठल्याच प्रकारचा क्लेश राहणार नाही. कारण वास्तू ही कायम तथास्तू म्हणत असते. म्हणून प्रत्येक वेळेला आपले ऋषीमुनी किंवा आपल्याकडे असलेल्या आदरणीय व्यक्ती, आपल्या घरातले आजी आजोबा सांगतात की घरात कधीही वाईट बोलायचं नाही, घरामध्ये कधीही असं दुष्ट प्रवृत्तीचं वाक्य बोलायचं नाही, घरामध्ये शिव्या द्यायच्या नाही. का तर वास्तू ही कायम तथास्तू म्हणत असते आणि ती कायम पवित्र ठेवावी, कायम घरामध्ये चांगला विचार करावा. कारण वास्तू तथास्तू म्हणून आपल्याला आशीर्वाद देत असते. मग हे सगळ्या गोष्टी सांगत असताना वास्तू कशी निर्माण करायची, वास्तूचा भाग कसा निर्माण करायचा, वास्तू निर्माण करत असताना काय कला नक्की वापरायची, ते बाप्पा या ठिकाणी मुद्गल ऋषींना सांगतोय. आणि ते सांगत असताना बाप्पा म्हणतो की वास्तू घेत असताना आपला पैसा खूप कमी वापरायचा, आपली लक्ष्मी खूप कमी वापरायची आणि दुसरी लक्ष्मी जास्त वापरायची. दुसरी लक्ष्मी जास्त वापरायची म्हणजे कशी बाप्पा? मग त्यावरती त्या दोघांची चर्चा सुरू झाली आणि मग त्या चर्चेमध्ये एक एक पैलू तिथे पडत गेले. आणि भुवन कसं निर्माण करायचं, वास्तू कशी निर्माण करायची, या सगळ्या गोष्टी बाप्पा त्या ठिकाणी मुद्गल ऋषींना सांगायला लागला. आणि हे बाप्पा मुद्गल ऋषींना सांगत असताना आज आपण जाणार आहोत
कुबेर भंडारी म्हणजे गुजरातमध्ये आणि गुजरात आणि MP च्या बॉर्डरवरती असलेलं नर्मदा ज्याचा जिल्हा आहे, नर्मदाच्या तीरावर जे कुबेर भंडारी आहे, त्या कुबेर भंडारीमध्ये आपण जाणार आहोत. कुबेर भंडारीचं अतिशय प्रशस्त सुंदर असं मंदिर त्या ठिकाणी आहे आणि अमावस्येचं त्या ठिकाणी खूप महत्त्व आहे की अमावस्येच्या दिवशी कमीत कमी 1 लक्ष ते 5 लक्ष लोक त्या ठिकाणी असतात आणि सगळेजण प्रसादाचा लाभ घेतात. त्या ठिकाणी कुबेर भंडारीच्या ठिकाणी प्रसादाचं खूप महत्त्व आहे. कुबेराने त्या ठिकाणी शंकर पार्वतीची उपासना केलेली आहे आणि शंकराला प्राप्त करून घेतलेलं आहे. या ठिकाणी कुबेर महाराज बसलेले आहेत आणि एकदा हवाई मार्गाने जात असताना पार्वतीला भूक लागते. मग शंकर म्हणतात की अगं कुबेराकडे जाऊन आपण प्रसाद घेऊ आणि त्या ठिकाणी शंकर पार्वती जेवलेले आहेत म्हणून त्या ठिकाणी प्रसादाचं महत्त्व आहे. आज त्या ठिकाणी आवर्जून प्रत्येकाला प्रसाद दिला जातो आणि प्रसाद म्हणजे पूर्ण महाप्रसाद असतो, जेवण असतं आणि ते जेवण जेवलात किंवा नाश्ता असतो, चहा आणि नाश्ता वेळेनुसार, त्या वेळेला चहा आणि नाश्ता जरी घेतला तरी कुबेराच्या घरचं अन्न किती चविष्ट असेल, कुबेराच्या घरची श्रीमंती, त्याच्या घरचा स्वाद हा तुम्हाला नक्की तिथे घेता येईल. नक्की एकदा कुबेर भंडारीला जाऊन आपण सगळेजण प्रसाद घेऊया. आज या कुबेर भंडारीच्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्मा उद्धवाला घेऊन आलेले आहेत. का तर उद्धवांनी सांगितलं की देवा संघर्षामध्ये जीवन नाही, तुम्ही रोज उठून या कंसाच्या मुलांशी लढाया करताय आणि कंटाळलायत, उगाच कशाला लढायला पाहिजे, रण सोडून निघून जाऊया, रणछोडदास लावा आणि रणछोडदास लावून रण सोडून निघून जाऊ. संघर्षामध्ये काही जीवन नाही आणि स्वतःची नगरी निर्माण करा, स्वतः राजे बना. कृष्णालाही हा विश्वास पटला आणि मग या विचारावरती उद्धव आणि कृष्ण निघून आले आणि मग आता द्वारकेच्या ठिकाणी जाणार आहेत, द्वारका निर्माण करायची आहे. त्या प्रवासात जात असताना कुठे हॉल्ट घ्यायला पाहिजे, तर मग हॉल्ट घ्यायला बरोबर कुबेराकडे आलेत. मग कुबेराकडे बसलेत. कुबेरांनी त्यांचं स्वागत केलं आहे. नर्मदा मैयांनी त्यांना विश्रांती करायला सांगितले. नर्मदेमध्ये स्नान केलं आहे, त्यामुळे सगळे परिश्रम निघून गेलेत. नर्मदा मैयाला भेटल्यानंतर भगवान श्रीकृष्णांना आनंद झाला आहे आणि नर्मदा मैयाने आशीर्वाद दिला आहे की तुम्ही इथून पुढे स्वतःची नगरी बनवाल, फक्त तुमचं नाव बदला. इथून पुढे जाताना तुम्ही तुमचं नाव बदलायचं आहे. आईने जे सांगितलं म्हणजे नर्मदा मैयाने जे सांगितलं त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णांनी रणछोडदास इथे स्वतःचं नाव लावलेलं आहे आणि हे स्थान कुबेर भंडारीमध्ये रणछोडदास नावाने फेमस आहे. आणि या ठिकाणी आल्यानंतर मग कुबेराकडे भोजन वगैरे होतं. भोजन प्रसादी झाल्यानंतर कुबेर कौतुकाने विचारतो की कुठे निघाला आहात, काय काम आहे, माझ्या लायक काही सेवा आहे का. त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण म्हणतात की तुझ्या लायकच सेवा आहे आणि तुला सांगण्यासारखंच काम आहे. मग त्यावेळेला ते म्हणतात की संघर्षामध्ये जीवन नाही आणि या संघर्षाला कंटाळून मी आता माझी स्वतःची नगरी बनवतोय. मी द्वारिका बनवायला चाललो आहे आणि ती द्वारिका नगरी इथून पुढे मला गुजरातमध्ये बनवायची आहे, सौराष्ट्रमध्ये बनवायची आहे आणि त्यावेळेला तिकडे भूमीचं मी परीक्षण करणार आहे आणि मोठी अशी भूमी घेऊन त्या ठिकाणी द्वारिकेचं निर्माण करणार आहे, माझ्या घराचं निर्माण करणार आहे. मग कुबेर म्हणतो अहो देवा, एवढी सगळी नगरी बनवायची जिथे तुम्ही राहणार, तर त्या ठिकाणी खूप सारी सुंदर नगरी असली पाहिजे आणि ती सुंदर नगरी घडवण्याकरता आपल्याकडे आवश्यक तेवढा पैसा असायला पाहिजे, आपल्याकडे लक्ष्मी असायला पाहिजे, आपल्याकडे धन असायला पाहिजे. आणि देव हसत म्हणतात अरे कुबेरा, म्हणून तर तुझ्याकडे आलो आहे. कुबेर म्हणलं काही काळजी करू नका, तुम्हाला जसं वाटेल, जसं तुमच्या मनामध्ये असेल, जी तुम्हाला पूर्णपणे आराम देणारी नगरी असेल अशा प्रकारे त्याचं निर्माण करा. जे काही धन लागेल ते संपूर्ण धन मी या ठिकाणी द्यायला तयार आहे. कुबेराकडनं पूर्णपणे धनाची कमिटमेंट किंवा धनाचा त्या ठिकाणी ॲडव्हान्स भाग देवानी घेतला आणि देव त्या ठिकाणी पुढे निघाले. पुढे निघाल्यानंतर मूळ द्वारकेला आले आणि मूळ द्वारकेला आल्यानंतर तिकडे समुद्राला सांगितलं की मला 7 योजन जमीन हवी आहे. समुद्राने विचारलं कशी हवी आहे. त्यावेळेला देव म्हणले की मी जिवंत असेपर्यंत मला हवी आहे, लीज बेसिसवर हवी आहे, मी मेलो की जागा तुझी. या प्रमाणाने पूर्णपणे समुद्र 7 योजन मागे गेला आणि त्या ठिकाणी 42 किलोमीटरची द्वारिका नगरीची जागा पूर्णपणे समुद्राने भगवान श्रीकृष्णांना दिली. मग भगवानांनी शिवाला बोलवलं, शंकराला बोलवलं आणि सांगितलं की करते धरते तुम्ही आहात, ही जागा, हे भुवन हे निर्माण करण्याकरता तुम्ही संकल्प करा आणि तुम्हीही नगरी बांधा. मग त्या ठिकाणी शिवाने संकल्प केला आणि शिवाने संकल्प करून ही नगरी पूर्णपणे यशस्वी होऊ दे याकरता विश्वामित्र ऋषींना घेऊन त्या ठिकाणी विश्वकर्माला प्राचारण केलं. मग विश्वामित्र ऋषींनी याचं पूर्णपणे पौरोहित्य केलं, विप्र म्हणून त्या ठिकाणी भूमिका पार पाडली, संकल्प दिला आणि तो पूर्णपणे विश्वकर्मा भगवानच्या हातामध्ये दिला की देवांना हवी तशी नगरी बनवून द्यायची. त्याच्यामध्ये 180 दिवसाचा टाईम घेतला, वेळ घेतली विश्वकर्मांनी की 180 दिवसामध्ये मी ती नगरी बनवीन आणि नाममात्र मला त्याच्यावरती 19 दिवस म्हणजे 18 दिवस मला द्या, 19व्या दिवशी मी ती तुम्हाला हँडओव्हर करीन की ती पूर्णपणे मी सजावट करीन. आणि अशी पूर्णपणे म्हणजे की 180 दिवस आणि वरचे 18 असे धरले तर तेवढ्या दिवसामध्ये पूर्णपणे 199 दिवसामध्ये द्वारकेचं नियोजन झालं. द्वारका बनवून भगवान श्रीकृष्णांना दिली गेली. आता या सगळ्या गोष्टींमध्ये भगवान श्रीकृष्णांनी द्वारकेचा स्वीकार केला आणि सगळ्यांना घेऊन ते तिथे राहायला गेले.
गोष्ट इथे संपते आणि सत्संग या ठिकाणी चालू होतो. भगवान श्रीकृष्णांनी तेच केलं. द्वारका नगरी बनवायची होती त्यावेळेला कुबेराकडनं धन घेतलं आणि कुबेराकडनं धन घेतलेलं त्या ठिकाणी लावलं. शिवांना म्हणजे की आपल्याहून मोठे आहेत त्यांना संकल्प करायला सांगितला. त्यांच्या देखरेखीखाली विश्वकर्माला पूर्णपणे कॉन्ट्रॅक्ट दिलं आणि विश्वकर्मा भगवाननी ती वास्तू निर्माण करून दिली. आम्हालाही घर बनवायचं आहे, आम्ही वास्तुकला शिकत आहोत. मग आमचं घर बनवत असताना आम्ही उगाचच द्रावडी प्राणायाम करायचा नाही. सुंदर चांगलं कमी व्याज असलेल्या बँकेमध्ये जायचं, कर्जाचं ॲप्लिकेशन द्यायचं, कर्ज घ्यायचं. 90% 100% सुद्धा बँक कर्ज देतात. त्याप्रमाणे ती कर्जावर रक्कम घ्यायची आणि त्याच्यामध्ये घर बांधायचं. हा पहिला नियम येतो. आपण उगाचच उरापोटी मेहनत करतो आणि त्याच्यापुढे आपल्या आयुष्यामधले 20-25 वर्ष विनाकारण ही विदाऊट घर काढतो. ते भाडं भरण्यामध्ये जेवढे पैसे आपण घालवतो ना तेवढे पैसे घालवले तर उतारवयात का होईना स्वतःची वास्तू विदाऊट हप्त्याची स्वतःच्या मालकीची आपल्याला मिळू शकते आणि त्याच्यामध्ये आनंदाने आपण राहू शकतो. मग ही वास्तू निर्माण करताना आपल्याहून मोठे आपले वडील किंवा आपला भाऊ त्यांच्या हातून आपण संकल्प करायला पाहिजे की वास्तू अशा प्रकारे निर्माण व्हायला पाहिजे आणि विश्वकर्मासारखा चांगला कॉन्ट्रॅक्टर आपण बघायला पाहिजे जो वेळेमध्ये सुंदर सुशोभित करून आपल्याला वास्तू देईल. आता या गोष्टीमधनं अनेक पैलू आहेत, या गोष्टीमधनं अनेक भाग घेण्यासारखे आहेत आणि आमच्या दैनंदिन व्यवहारामधल्या काही चुकासुद्धा आम्ही सोडायला पाहिजेत. या चुका सोडल्या आणि भगवान श्रीकृष्णांनी जशी वास्तू बनवली तशी वास्तू जर आम्ही बनवली तर आम्ही त्या वास्तूमध्ये आनंदी राहू. आम्ही त्या वास्तूचे नुसते मालक राहणार नाही तर द्वारकाधीशासारखे त्या वास्तूमध्ये राहू. आणि गणपती बाप्पा मुद्गल ऋषीनं या ठिकाणी हेच समजावून सांगतोय की मुद्गला वास्तू बनव. एकदा स्वतःच्या घरामध्ये राहायला गेलास ना प्रगती आपोआप होईल, प्रत्येक गोष्ट संवर्धन होईल. शिव तुझ्याकडे असतील, ज्ञान तुझ्याकडे असेल, पुरुषार्थ तुझ्याकडे असेल आणि मग लक्ष्मी तुझ्या घरी पाणी भरेल. मग ते पाणी भरायला तुला घर तर हवं, वास्तू तर हवी. तर मग अशा प्रकारे वास्तूचा निर्माण होतो आणि निर्माण तू करत नाहीस, तो निर्माण मी ऑलरेडी करून ठेवला आहे. तुला फक्त या सगळ्या गोष्टी जोडून घ्यायच्या आहेत. या गोष्टी जोडून घेतल्यानंतर ती वास्तूसुद्धा मीच तुला प्रदान करणार आहे आणि तेव्हाच ती वास्तू तुला तथास्तू म्हणणार आहे. तर वास्तूचा हा इतिहास चिंतन करूया, आपलंही स्वतःचं सुंदर घर बनवूया, आपणही द्वारकाधीश होऊया. आज इथेच थांबूया. ओम साईराम.